मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर. आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर या ठिकाणी आहे. जयसिंगपूर या ठिकाणी तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघताल, जयसिंगपूर शहरामध्ये शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन चालू होतं. गेले 3 दिवस या स्पर्धा आहेत. आज फायनल मॅच आहे. मगाशी सेमी फायनल पहिली आणि दुसरी झाली आणि आता फायनल चालू आहे आणि रात्रीच्या जवळजवळ 12 वाजलेले आहेत. तर आपण या ठिकाणी आहोत. मगाशी या ठिकाणी या फायनल सेमी फायनल निमित्त उदय सामंत जे मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, एकनाथ शिंदे गटाचे उदय सामंत, मंत्री उदय सामंत या ठिकाणी आले होते शूटिंग बॉल स्पर्धेनिमित्त. या ठिकाणी एक घटना घडली आणि ती घटना काय आहे ती डायरेक्ट त्या व्यक्तीकडनं आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिला तुमचं नाव काय? नमस्ते, मी सर अरुण मोहिते. कुठलं गाव? कडेगाव तालुका वांगीतून आलोय. इथं तुम्ही कशासाठी आलता? खास सर मी स्पर्धा पाहण्यासाठी आलतो. काय घटना, इथं काय घटना घडली तुमची? सर मी तर गाडी लावली होती. उदय सामंत आले त्यावेळी अनाउन्समेंट केली की अमक्या अमक्या गाडी नंबरची गाडी इथून काढावी. मी लगेच सर पळत आलो. माझी गाडी काढली त्यावेळी तर पोलीस थांबले होते. त्यांनी इतकी अर्वाची भाषा वापरली की माधवची तुला इथे गाडी का लावली? साहेब मला माहितीच नाही तुमचे मंत्री साहेब येणार आहेत ते. मी पटकन गाडी काढली तरी देखील त्यांनी मला शिव्या दिल्या. मी त्यांना नमस्कार केला की दादा म्हणलं असू चुकी माझी आहे, मला माहित नव्हतं. मी इथून गाडी काढली सर आणि त्या साईडला लावली तरी देखील ते बडबडत होते. हा सर विषय आहे माझा. त्या पोलिसाचं नाव वगैरे काय माहिती आहे? त्याच्या बिल्ल्यावर काय? काही सर नाव माहित नाही, फक्त मला एवढंच माहिती होतं की स्पर्धा बघायच्या. मी पळत बाहेर आलो, माझी गाडी काढली, तिकडे लावली आणि लगेच सर मी आत गेलो. तुम्ही खास ही स्पर्धा बघायला आलता? सर यस सर. त्यावेळेस ही घटना घडली. यस सर. बरं, काय तुम्ही मेसेज द्यायचा आले या स्पर्धेनिमित्त? तुम्ही आला जयसिंगपूर शहरामध्ये आला तर त्यानंतर सर मी गाडी तिकडे लावली, इकडे आलो. त्यावेळी मला उदय साहेबांचे पी असतील, त्यांचे मिलिटरीची माणसं होती, मला गाठ पडली. मी त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं सर माझ्यासोबत असं घडलंय. त्यावेळी ते म्हणले सर वाईट घटना आहे, तुमच्यासोबत असं व्हायला नको होतं. तरी देखील त्यांना मी सांगितलं की बाबा मी पोलिसांच्या बद्दल आदर राखून होतो. आता म्हटलं माझ्या मनात येत किंचित त्यांच्याबद्दल आदर नाही. इथून पुढच्या भविष्य काळामध्ये मी त्यांच्याबद्दल भविष्यामध्ये समाजामध्ये मी काही वाईट पसरू इच्छित नाही. परंतु अशा घटनेमुळं त्यांच्याबद्दल मला अजिबात रिस्पेक्ट नाही. बघा, आत्ताच आपणाला इथं ज्यावेळेस सेमीफायनल दुसरी चालू होती तेव्हा स्टेजवरून पुकारण्यात आलं की जयसिंगपूर शहर ही शूटिंग व्हॉलीबॉलची पंढरी म्हणून ओळखलं जाते. जसं सिद्धेश्वर महाराजाची पंढरी म्हणून ओळखलं जाते तसं शूटिंग व्हॉलीबॉलची पण पंढरी म्हणून ओळखलं जाते. या पंढरीमध्ये बाहेरून लांबून वेळ काढून इथं शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा बघायला प्रेक्षक येत असतात आणि प्रेक्षकांबरोबर कसं इथं वागणूक मिळाली जाते त्याचं उत्तम उदाहरण आहे. जरी तुमच्या अंगावर खाकी वर्दी असली म्हणून तुम्ही काय मालक नाही त्या शहराचे या जनतेचे. जनता तुम्हाला पगार देत्या, जनता तुम्हाला पगार देते, त्या जनतेला तुम्ही वागणूक असं देता. एक मंत्री येतो आणि तो मंत्री तिथं गर्दी होऊ नये म्हणून गाडीनं पुकारलं जाते. तिथं गाड्या लावलेल्या तर अनेक गाड्या असतात. असं नाही गाडी लावलं तो माणूस आज जातो, स्टँडवर बसतो, त्या गॅलरीत बसतो आणि तिथं या शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरारा बघत असतो. काय माहित नव्हतं त्यांना इथं उदय सामंत मंत्री येणार आहेत का आणि कोण संत्री येणार आहेत हे त्यांना माहित नव्हतं. परंतु घटना त्यांच्यावर घडली. अनेक घाण आवाजच्या भाषेत शिव्या दिली. जर या ठिकाणी महिला असतील तिला सध्या एक लज्जास्पद उत्पन्न निर्माण झाला असतं. त्या महिन्याला एवढ्या घाण महिला जर इथं असतील तर एवढ्या घाण शिवाय या शिक्षक आहेत. तुम्ही शिक्षक आहेत का? Yes, sir. कुठल्या शाळेला शिक्षक आहेत? मी सर पर्सनली क्लास घेतो. क्लास घेतात, शिक्षक आहेत, क्लास घेतात आणि शिक्षकांबरोबर अशी घटना घडते तर सर्वसामान्यांच्या बरोबर कशा घटना घडतील हाच एक मुद्दा घेऊन आम्ही या निमित्ताने उपस्थित आहोत. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, जयसिंगपूर.